आज या ठिकाणी आपण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने चिखली शहरातले जे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत, धारकरी ज्यांना आपण म्हणतो, या धारकऱ्यांनी इथे चिखली जुनेगाव हिंदू स्मशानभूमीच्या मागे असलेल्या ओलांडेश्वर मंदिराजवळ बलिदान मासानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांनी जे धर्मरक्षणासाठी बलिदान दिलं, त्या बलिदानाचे स्मरण सदैव राहावं आणि तो जो शोक आपण आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये पाळतो, तो पाळून या बलिदानाची आठवण प्रत्येकाला मनात राहावी, या उद्देशाने शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी बलिदान मास पाळला जातो। त्यानिमित्त वेगवेगळ्या विधी, धार्मिक विधी देखील केले जातात। कडक आचरण हे धारकरी करत असतात। तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज मुंडन करण्यात येत आहे। शिवप्रतिष्ठानचे धारकरी हे स्वयंस्फूर्तीने संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून इथे सामूहिक मुंडन करत आहेत। आपण या बलिदान मासानिमित्त होत असलेल्या या विधीबद्दल धारकऱ्यांच्याकडून माहिती घेऊया। मी गणेश चव्हाण, चिखली तालुका प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान। धर्मवीर बलिदान मास 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत चालू आहे आणि आज आम्ही एक धर्मवीरांचं बलिदान म्हणून, संभाजी महाराजांचं बलिदान म्हणून आज या ठिकाणी मुंडनाचा कार्यक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चिखली तालुक्याच्या वतीनं केलेला आहे। जय शिवराय। नमस्कार, जय शंभूराजे। मी धारकरी आकाश चुनावाले। आम्ही गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। 40 दिवस ज्या यमयातना सोसल्या, त्या यमयातना कायम स्मरणात राहण्यासाठी आम्ही अत्यंत कडवटपणाने हा बलिदान मास, हा शोक पाळत असतो। त्या संदर्भातच आज चिखली तालुक्याच्या वतीनं सर्व धारकरी या ठिकाणी जमून सामूहिक मुंडन करीत आहे व छत्रपती श्री संभाजी महाराजांना आदरांजली अर्पित करीत आहोत।